अतिमुसळधार पावसामुळे बिल्डिंग मधील पाणी बाहेर काढण्यासाठी चक्क इंजिन व शेती मोटारचा वापर करावा लागतो. जमिनीतूनच अनेक ठिकाणाहून चहूबाजूनी पाण्याचे झरे वाहताना दिसतात. या अतिमुसळधार पावसामुळे दुकानही पाण्याखाली गेल्यात. 3 दिवसापासून अंडरग्राऊंडचे पाणी बाहेर निघाला. मालक व दुकानदार त्रस्त. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात गेल्या 3-4 दिवसापासून पडलेल्या अतिमुसळधार व अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे तर भयानक नुकसान झालेच, परंतु ज्यांचे अंडरग्राऊंड दुकान आहेत त्या दुकानामध्ये पाणी बाहेर काढण्यासाठी चक्क शेती इंजिन व इलेक्ट्रिक मोटरचा वापर करावा लागत आहे. यामुळे जमिनीतून चहूबाजूनी झरेच वाहत असल्यामुळे बिल्डिंग धारकासह दुकानदार त्रस्त झाल्याचं दिसून येते. त्यामुळे अनेक रोडवर पाणी खेळत असल्यामुळे काही गावांचा संपर्कही तुटला होता. याबरोबरच अनेक ठिकाणची शेती पाण्याने खरडून गेली, तर बहुतांश ठिकाणच्या रोडची दयनीय अवस्था झाल्याचं दिसून आलं. तीर्थापुरीत तर अंडरग्राऊंड दुकानधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. या अतिमुसळधार पावसा